सत्य असेल तेच दिसेल. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेसाठी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घेत विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धेश्वर यात्रेतील पारंपरिक बाराबंदी पोशाख परिधान करून सोलापूरकरांना संबोधित केले. या अनोख्या कृतीनं त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. सोलापुरात आगमन झाल्यानंतर सभेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिरात श्री सिद्धरामेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिवत पूजा केली. यावेळी फडणवीस यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त सिद्धेश्वर बमनी, ॲडव्होकेट आर.एस. पाटील, मल्लीनाथ मसरे, शिवकुमार पाटील, सोमशंकर देशमुख, डॉक्टर राजेंद्र घुली, नीलकंठ कोणापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिर दर्शनानंतर सभास्थळी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की पुढील 5 वर्ष सोलापूरकरांच्या सेवेची संधी आम्हाला द्यावी अशी प्रार्थना मी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांकडे केली आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद मिळाला की मागे वळून पाहावं लागत नाही असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नंदीध्वज व बाराबंदी परिधान केलेल्या भक्तांची प्रतिकृती भेट स्वरूपात देण्यात आली. व्यासपीठावर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची भव्य मूर्ती, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बाराबंदी पोशाख, नंदीध्वजाची प्रतिकृती आणि त्यांनी केलेला भक्त लिंग हर बोला हर श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या जयघोषमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.